गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये सर्व गुण संपन्न कोणी आहे का बरं? प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःखाची ही जोडी आहे ना, ती आलेलीच असते। पण आपण मात्र उगाचच नाराज होतो, उगाचच दुःखी होतो। पण जरा दुसऱ्याकडे न बघता आपलं स्वतःचं जीवन सुंदर बनवता आलं ना, तर ते जगामध्ये अतिउत्तम जीवन होईल। पण हे बनेल कधी बरं? जेव्हा आपल्याला भक्ती मार्गाची साथ असेल तेव्हाच होईल ना। कारण हे भक्ती मार्ग हे मन प्रसन्न करत असतं, मनाला चालना मिळत असते। म्हणून प्रत्येकानं भक्ती मार्ग करायलाच हवा ना। पण आपण मात्र हे जीवन चांगलं कुठे चालू असेल ना, तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या जीवनाची नासधूस करायला सुरुवात करतो। कधी कधी मनुष्य स्वतःहून या गोष्टी करतो। बघा, तुम्ही निसर्गाचंच घ्या ना। तुम्ही निसर्ग सांगतो का या निसर्गामध्ये झाडं लावा म्हणून? तुम्ही एक सुद्धा झाडं लावलं नाही तरी चालेल, ते आपोआप उगवतात। ती लावायची सुद्धा गरज नाही। तुम्ही फक्त ती झाडं तोडू नका। तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका, ती प्रवाही आहे, स्वतःच स्वच्छ असते। तुम्ही फक्त तिच्यामध्ये घाण टाकू नका। तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका। सर्वत्र शांतताच आहे। तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका। तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही। ती क्षमता आहे ना, या निसर्गामध्ये आहे। आणि निसर्ग म्हणजेच भगवंत आहे ना। फक्त त्यांना तुम्ही मारू नका, जंगले जाळू नका। तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका। सर्व व्यवस्थित होईल। फक्त तुम्ही स्वतः व्यवस्थित राहा। म्हणजे काय बरं? म्हणजे या निसर्गामध्ये जे जे काही चांगलं आहे ना, ते वाईट करण्याचं काम आपण करतो आणि परत निसर्गाशी आपण जोडायला जातो। म्हणजे निसर्गामध्ये आपण झाडं लावून आपण मोठं काम करतो असं तुम्हाला वाटतं का? कारण ती झाडं आपणच तोडलेली आहेत, म्हणून ती आपल्याला लावायची आहेत। पण जर तुम्ही निसर्गाशी हे नातं आहे ना, फक्त निसर्गाकडे सुखाच्या दृष्टीनं आनंदाच्या दृष्टीनं बघायला गेला ना, तर निसर्ग आहे ना स्वतःच सर्व काही करत असतो। पण हा मनुष्य आहे, तो निसर्गाला दरवेळी त्रास देतो ना। जिथे जमीन आहे तिथे मोठमोठे टॉवर उभे करतो। मग ही भूमाता आहे ना, तिला सुद्धा पाण्याची सुद्धा गरज आहे ना। आणि मग या जमिनीमध्ये पाणी गेलं नाही, मग लगेच पूर निर्माण होतो। आणि मग आपण उलट निसर्गाला दोष देतो की बघा आता निसर्ग बदललेला आहे, पण आपणच हे वाईट कर्म करतो। त्या अगोदर आपण चेंज करायला हवेत ना। आपण बदलत नाही, पण दुसऱ्याला म्हणतो त्याने बदललं पाहिजे। हे शक्य आहे का बरं? कधी कधी या गोष्टींचा विचार जर केला ना, मनुष्याला भक्ती मार्गापेक्षा कर्म कसे करावे ही जर अक्कल आली ना, तर या जगामध्ये शांतता पसरल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे मनुष्य भक्ती मार्ग नुसता नावालाच करतो ना, पण खरं पाहता आहे ना, त्याची कर्म शुद्ध झाली पाहिजेत। दुसऱ्याशी कसं वागावं हे त्याला अजूनही कळत नाही। दुसऱ्याशी कसं बोलावं हे त्याला अजूनही कळत नाही। फक्त एका विचारामध्ये राहतो, मी भगवंताचं नामस्मरण करतो। पण एकीकडे भगवंताचं नामस्मरण आणि एकीकडे माणसाशी युद्ध खेळतो। मग हे समीकरण जमेल का बरं?
समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्याप्रमाणे महाभारतामध्ये आपण अर्जुन आणि श्रीकृष्णाचं नातं पाहिलं. एक अर्जुन होता ना की श्रीकृष्णाची प्रत्येक गोष्ट मानत होता, आणि दुसरा कर्ण होता त्या मैत्रीच्या अंधारमय जगामध्ये जगत होता. मग बरोबर कोण होता बरं? अर्जुनच होता ना. तसं जर बघायला गेला ना तर कर्ण हा प्रत्येक गोष्टीमध्ये श्रेष्ठ होता. धनुर्विद्येमध्ये सर्व गोष्टीमध्ये अव्वलच नंबर होता ना. पण पाठीशी भगवंत होता का त्याच्या? नाही ना. म्हणून पाठीशी भगवंत असणं, जरी समोरचं कितीही बलाढ्य जरी असेल ना, पण जर तुमच्या पाठीशी भगवंत असेल तर त्याची विद्या आहे ना कधीच चालणार नाही. कारण ज्यानं विद्या बनवलेली आहे, ज्यानं धनुर्धर पूर्ण शस्त्रास्त्र पूर्ण सर्व काही मायाजाळ केलेला आहे, जर त्याच्याशीच तुम्ही युद्ध खेळाल तर तुम्ही आयुष्यामध्ये कधी जिंकाल का बरं? कधीच नाही. म्हणून आपण कधी कधी बघतो बघा, तुम्ही स्वतःसुद्धा स्वतःच्या जीवनातसुद्धा तुम्ही अनुभवलेला असेल. तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता ना तेवढं जास्त दुःख तुमच्या मागे लागतं, जास्त त्रास भेटतो. हे होतं का बरं? तुम्ही जर हे कारण जर ऐकलं ना की जेवढी जास्त आपण भक्ती करतो ना तेवढंच घरामध्ये दुःख निर्माण होतं, कष्ट वाढतात. असं का होतं बरं? बऱ्याच लोकांमध्ये हा प्रश्न असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जे जास्त देवाची भक्ती करणारे असतात, जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छितात, अशा प्रकारच्या लोकांसोबत आहे ना जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, समस्या निर्माण होतात. पण प्रत्येकाला सांगणं आहे, हे होतं कधी बरं? हे होतं जेव्हा आपण नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये येतो तेव्हाच या गोष्टी होतात. नवरा बायकोची भांडणं होणं या गोष्टी आहेत ना, पैशाची चणचण भाजणं, तर कधी कधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते. असं होतं का बरं? देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असं का होतं? उलट पूजापाठ करणारा, भक्ती करणारा त्याच्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे, आपोआप प्रेमभाव असला पाहिजे, मग घरामध्ये आनंदाचं वातावरण असायला पाहिजे. मग असं उलटं का होतं बरं? यामागे कोणती कारणं असतात? ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता, त्यांना तुम्ही पाहत नाहीत, आणि काही अशा चुका आहेत ना तुम्ही त्यासुद्धा करत असता. या चुकांमुळं, या चुकांच्या कारणांमुळं तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होतात. म्हणजे अशा कोणत्या चुका असतात ना त्या आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो. आपण केलेल्या भक्तीचा बॅलेन्स कमी होत जातो. मग असं झाल्यामुळं आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते. मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो. आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो. आपली इच्छा आहे ना पूर्ण न झाल्यामुळं आपल्याला थोडासा कुठेतरी देवाचा राग येतो. असं करणं चुकीचंच आहे ना. देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, देव करतो ते चांगलंच करतो, चांगल्यासाठीच करत असतो ना. आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे ना की देव माझ्यासाठी काही करत आहे. असं झालं तरी किंवा माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवानं माझ्यासाठी चांगलंच केलं असेल, देवानं माझ्यासाठी काहीतरी चांगलंच नियोजन केलं असेल, असा आपला विचार असायला हवा. पण हा विचार आपला असतो का बरं? कधीतरी या गोष्टीचा आकलन आहे ना ते आपण करायला हवं. मग आपण सतत पंथ बदलतो, सतत वेगवेगळ्या धर्मामध्ये जातो, वेगवेगळ्या जाती बदलतो. मग यामध्ये आपली अधोगतीच आहे ना. म्हणून एक भगवंतावर विश्वास ठेवून त्याची मनात श्रद्धा ठेवा. जर ही श्रद्धा आणि विश्वास नसेल ना तुम्हाला कधीही भगवंताची प्रचिती येणार नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते. बघा ही गोष्ट आहे ना ही सर्वात महत्त्वाची आहे. जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो आपण नक्की किती टिकणार आहोत हे देवाला बघायचंच असतं ना, की नक्की
हा कच्चा लिंबू आहे का पक्का लिंबू आहे हे देवाला सुद्धा बघायचं असतं. म्हणून त्यामध्ये दुःख येणार आणि अडचणी येणार, अनेक समस्या उद्भवणार, पण तरी आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो ना हे देव प्रत्येक वेळेला बघत असतो. म्हणजे देवाला आपल्यावर खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे ना याची परीक्षा देव बघत असतो. आणि देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो ना. या उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढली की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे. आपली समस्या वाढली ना की आपण देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे. मग म्हणजे देव या समस्येतून आपली सुटका नक्कीच करतो. शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. हाही विचार आपण करायला हवा ना, पण आपण तो विचार करतो का बरं? कधीच करत नाही. उलट आपण निगेटिव्ह विचार करत असतो आणि हा निगेटिव्ह विचार आहे ना वेगवेगळ्या गोष्टींमधून दुःख निर्माण करतो. आणि हे दुःख आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये कधीच लांब होत नाही, सतत दुःखी होत जातो. आणि परत त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की मी एवढी भक्ती करूनसुद्धा माझं जीवन दुःखाचं आहे. पण तुझं जीवन दुःखाचं नव्हतंच ऑलरेडी. देव तुझी नवीन नवीन परीक्षा बघत होता, पण तू परीक्षा अर्ध्यावर सोडली, अर्धा पेपर सोडवला. मग तू या परीक्षेमध्ये पास होशील का बरं? नाही ना. आता पाहूया तिसरं कारण म्हणजे तुम्ही सतत आदलून बदलून देवाची भक्ती करत असता. जसे की कधी कधी तुम्ही या देवाची भक्ती केली, कधी तुम्ही दुसऱ्या देवाची भक्ती केली, कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी कधी कोणा भक्ताकडे गेला, कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला, तर त्यानं तुम्हाला आता हेच करण्यास सांगितलं आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला आहात, तसं वागू लागला आहात ना. आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळं आणि अपूर्ण ज्ञानामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपणच आपल्यासाठी आणखी समस्या आणि अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूप विचारपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे. कधीही कोणाचा एकाच देवाच्या अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी ना. आलटून पालटून बदलून कोणी देवाची अजिबात भक्ती करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो ना तोही अगदी सात्विक असावा. चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. म्हणजे हा नैवेद्य आहे ना त्या देवाच्या आवडीनुसारच असावा. बघा, तुम्हाला क्षुल्लक गोष्ट असेल म्हणजे त्यामध्ये लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ, भात, दही हे सात्विक नैवेद्य मानले जातात ना, तर या गोष्टीचीही तुम्हाला विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला गुलाबजामुन आवडत असेल आणि तुम्हाला कोणी बघा दुसरं काही खायला दिलं, म्हणजे तुम्हाला बुंदी खायला दिली, तर तुम्हाला आवडेल का बरं? नाही ना. म्हणून जे ज्याला आवडतं ना तेच त्याला दिलं पाहिजे. आता चौथं कारण म्हणजे काही लोक आहेत ना आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळं देवालाच रागाच्या भरात शिवीगाळ करतात. बघा, आपण सुद्धा यामध्ये असू शकतो. काही देवता आहेत ना त्या क्रोधित सुद्धा होत असतात आणि यानंतर तुमच्या घरामध्ये सतत समस्या निर्माण होतात. हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास असेल तो त्याची सेवा करूनसुद्धा, भक्ती करूनसुद्धा काही फळ मिळत नाही ना, असं जेव्हा काहींना वाटू लागतं त्यावेळी त्याच्यातून, त्यांच्या वागण्यातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात, ज्याच्या पुढं जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींचं विशेष करून ध्यान ठेवा. काहीही झालं ना तरी पुन्हा देवतेचा कधीही अपमान किंवा अनादर करू नका. आता पाहूया पाचवं कारण म्हणजे नवस बोलणं. जसं काही लोक असतात ना आपल्या कामाकरता श्रद्धाभावानं कोणत्या तरी मंदिरामध्ये अथवा कोणी देवाकडे श्रद्धाभावाने नवस बोलत असतात.
व कबुली देतात की कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावं यासाठी अनेक कारणांसाठी अनेक कामांसाठी नवस बोलले जातात. मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेच्या जागृत ठिकाणामध्ये हे नवस हे सगळं विसरून जातात आणि त्याचा नवस फेडला जात नाही. मग त्या कारणामुळं होतं काय, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवाचे वचन आहे ना, ते कामाच्या पूर्तीसाठी बांधील असतं. म्हणजे येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव आहे, हे विधान सत्य आहे. कारण देवता जी आहे ना, अशा गोष्टीत सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात. तरीही आपण समजत नसतो ना. त्यानंतर ते आपल्या बुद्धी विचलित करतात, तरीही आपण समजत नाही. पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यापुढे उभ्या करतात, जेणेकरून की त्या देवतेची शक्तीशी आपणास पुन्हा स्मरण व्हावं, आपणास त्याचा विसर पडता कामा नये. आणि आपल्या पितरांची किंवा कुळदैवतीची पूजा करणं, त्यांची सेवा न करणं हे अत्यंत महत्त्वाचं कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या असतील आणि अडचणींना सामोरे जावं लागतं ना. म्हणजे बऱ्याच बरेच जण असा प्रयत्नसुद्धा करतात की माझं हे काम झाल्यानंतर मी चहा सोडेल, हा पदार्थ सोडेल, माझं हे काम झाल्यावर मी गोड खाणं सोडेल. त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र या गोष्टी ते विसरून जातात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतात आणि आपण चहा घेतो. आपण देवाला वचन दिलेलं असतं, आपण वचनबद्ध राहायला हवं आणि आपण विचार करतो की माझी इच्छा तर पूर्ण झाली, मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे बरं. हे चुकीचंच आहे ना. पुढील महत्त्वाचं कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा उपवास करतो, तसे देवाचे नामस्मरण करतो, तर दुसरीकडे आहे ना, आपण दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असतो, त्याची ईर्ष्या करत असतो, कुठेतरी जळतच असतो ना. असो, दुसऱ्याचं वाईट होऊ असं आपल्याला वाटत असतं, तरीसुद्धा तुम्हाला सेवेचं फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळं तुम्ही जरी पूजा केली असेल ना, रोज पूजा केली नाही तरी तुम्ही तुमच्या मनामध्ये लोकांविषयी चांगले मत असेल तर दुसऱ्यांचं चांगलं हो अशी इच्छा बाळगत असाल, दुसऱ्यांचं चांगलं झालं की तुम्हाला आनंद जर होत असेल ना, तर तुमच्या छोट्या का होईना पूर्ण इच्छा पूर्ण होणार. कारण हे पृथ्वीचं हे पूर्ण गोळ धारण आहे ना, हे जसे तुम्ही कर्म करता ना त्या पद्धतीनं ते फिरत असतं. म्हणजे पूजेनं देव तुम्हाला प्राप्त होईल. पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तींचा आदर करत नसाल. बघा, आपल्या घरातली काही छोटी छोटी मुलं असतात ना, बघा वडीलधाऱ्या माणसांनासुद्धा उलटसुलट बोलतात. कारण जेव्हा छोटी मुलं बघा आपला मान राखत नाही, त्यामध्ये कमीपणा आपलीच होते ना. म्हणून लहान लहान मुलं आहेत ना, जोपर्यंत लहान मुलं आहेत तोपर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा, बालभक्तीला बसवा. बघा, या भक्ती मार्गामध्ये जो आला ना त्याचे सर्व दुःख वाहून गेलं आणि सुखाच्या नदीमध्ये तो प्रवास करणार आहे. म्हणून आपल्या मुलांना आहे ना चांगले विचार त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करा. आणि हे समर्थ विचार जिथे आहेत ना तिथे तुमचा मुलगा कधीच हरणार नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुमच्या घरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती आहे ना, तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय कधीच जाऊन देऊ नका. त्यामुळे त्याच्या मनामध्ये जे काही तुमच्याविषयी भावना आहे ती तयार होत असते. जी सकारात्मक भावना असतात ना त्याचा जो आपल्यावर आशीर्वाद असतो तो सुद्धा मिळत असतो आणि आपल्यावर देवाची सुद्धा कृपा होते ना. जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोचतात आणि आपलं चांगलं होतं
हीच भावना आहे ना, जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही भक्ती करा, तुम्हाला पूजेचं फळ मिळणार नाही, तुम्हाला भक्तीचं फळ मिळणार नाही. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल, कितीही देवदेव करत असाल, उपासना करता, पण जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा देवाची कृपा होणार नाही. एक वेळेला तुमचे कपडे फाटके असले तरी चालतील, पण ते स्वच्छ धुतलेले असावे. लक्ष्मी आहे ना, तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात. चपला दारिद्र्याचं प्रतीक आहेत. घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. आपण बघा, त्या घराच्या समोर कशाही अस्ताव्यस्त पडलेल्या नसाव्यात. त्यामुळं सुद्धा माता लक्ष्मी आहे ना, घरात प्रवेश करत नाही आणि त्यामुळं आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही भक्ती केली आणि या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिलं नाही ना, तर तुम्हाला तुमच्या उपासनेचं फळ मिळणार नाही. कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास कधीच नसतो. ज्या घरामध्ये स्वच्छता असते ना, तिथे लक्ष्मी येत असते. म्हणून या गोष्टींकडे देखील लक्ष द्या. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो ना, त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. बऱ्याच घरांमध्ये अन्न राहतं आणि ते कचऱ्यामध्ये टाकलं जातं. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमानच होतो ना. अन्नपूर्णा मातेचा अपमान जर झाला ना, तर लक्ष्मीचाही अपमान होत असतो. अशा घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळं आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची विशेष काळजी घ्यायला हवी. जर तुमच्या घरामध्ये अन्न शिल्लक राहिलं तर एखाद्या कुत्र्याला किंवा एखाद्या गाईला खायला द्या, पण ते कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका. ज्या घरामध्ये अन्नपूर्णेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा, तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवता तरीसुद्धा तुमच्या उपासनेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. शेवटचं म्हणजे महत्त्वाचं कारण, तुम्ही कधी कधी पंडिताकडे जाता किंवा एखाद्या साधूकडे जाता. कोणी काही सल्ला दिला ना, तुम्हाला कोणीही काही सामुग्री दिली असेल, तुम्हाला कोणी पण भक्ताने तुमच्या डोक्यावर हात ठेवला, म्हणजे अशानं होतं काय की जेवढ्या आपण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात, या सर्व गोष्टी अभिमंत्रित असतात. त्या गोष्टी, त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात. पण जेव्हा तुम्ही असा विचार करता ना की मी आजपर्यंत एवढे दिवस झाले, एवढा काळ गेला, तरीही त्या गोष्टीमुळं, त्या वस्तूमुळं माझ्या जीवनामध्ये काहीच प्रभाव दिसत नाही, मला कृपा प्राप्त होत नाही, आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना, वस्तूंना सोडून देण्यास तुम्ही सुरुवात करता. तुमचा विश्वास उडाला जातो. त्यामुळं होतं काय की सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमानच होतो ना, अनादर केला जातो. त्या गोष्टी किंवा वस्तू आहेत ना, एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात. त्याद्वारे दिले गेलेली सामग्री कधीही तुमच्या हातून अनादर होतो, या असं होता कामा नये. त्यानं कोणता धागा अथवा कोणता मणी दिला असेल, तुम्हाला आता विश्वास नाही ना, तर अशा वस्तूंना, सामुग्रींना तुमच्या घराबाहेर योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीनं ती विसर्जित करा. या गोष्टीला खास करून तुम्ही ध्यानात ठेवायला हवं. म्हणजे भक्ती असूनही दुःख काय येतं? बघा, आपल्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की आता प्रत्येकाच्या मनामधलाचा प्रश्न आहे की भक्ती असून सुद्धा दुःख निर्माण होतंच का? म्हणजे कर्मफळाचा सिद्धांतच आहे ना, पूर्वजन्मीचे किंवा आताचे कर्म फळ म्हणून प्रत्येकाला मिळत असतात. भक्ती हा कर्म भोगण्यास मदत करतो, पण ते कर्म संपूर्ण संपेपर्यंत थांबत नाही. ही देवाची परीक्षा आहे ना. तुम्ही म्हणालात ना तसं काही वेळा आध्यात्मिक चाचणी असते. संयम, श्रद्धा, निष्ठा देव प्रत्येक वेळेला परीक्षा घेत असतो. म्हणजे सामाजिक आणि मानसिक असेल, म्हणजे या अडचणी आहेत ना, भक्ती असली तरी व्यावहारिक आयुष्यातील चुका, म्हणजे जसं की
चुकीचं नियोजन, तणाव संवादाचा अभाव हे देखील घरात कलह आणि क्लेश निर्माण व्हायचं कारण आहे. म्हणजे योग्य भक्ती कशी करावी बरं? आता प्रत्येकाच्या जीवनामधील हा प्रश्न. एकनिष्ठ भक्ती, श्रद्धा एका देवावर, सतत देव बदलणं, मंत्र नैवेद्य पद्धती बदलणं, यामुळे मानसिक अस्थिरता येते. एक श्रद्धास्थान ठरवा आणि त्यावर निष्ठा ठेवा. म्हणजे सात्विकता आणि नियमबद्धता आहे ना, नैवेद्य, उपासना, पूजाविधी सात्विक ठेवणं, वचन पाळणं खूप महत्त्वाचं आहे ना. आता प्रश्न राहिला की मी माझ्या जीवनात भक्ती मार्ग करूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का येतं? तर त्याला कारण आहे, तुम्ही कधी ब्रह्ममुहूर्तावर उठलात का बरं? ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना केलीत का बरं? ती 108 मळ्यांची माळ आहे, ती कधी जपली आहे का बरं? ब्रह्ममुहूर्त आहे ना, तो 3:40 चालू होत असतो आणि जेमतेम 6 वाजेपर्यंत संपून जातो. त्या वेळेमध्ये कधी आपण उठला आहात का? हे जेव्हा तुम्ही रोज तुमच्या जीवनामध्ये कराल ना, तेव्हा खऱ्या आयुष्याची खरी किंमत तुम्हाला कळायला लागेल. खरं सुख कोणतं आहे ना, ते तुम्हाला समजेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हे सर्व आपण या निरूपणामध्ये आज पाहिलं ना, ते सर्वांचं फळ आहे ना, ते नक्कीच मिळणार आहे. फक्त आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. दरवेळेला सांगूनसुद्धा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही, त्याला भगवंत काय करेल बरं? कधीतरी ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाहीत ना, तोपर्यंत या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आपण आपली करा सोडवणूक, पण जेव्हा आपण स्वतः गुंत्यामध्ये गुंतलेलो असू तर आपली सोडवणूक भगवंत करेल का बरं? म्हणून आपण या जाळ्यामधून अगोदर बाहेर पडायला हवं, उपासनेच्या क्षेत्रामध्ये यायला हवं. जर आपण जेवल्यानंतर उपासना करत असू तर ती उपासना भगवंतापर्यंत पोचेल का बरं? अगोदर पोटोबा नंतर विठोबा असं करून चालेल का बरं? नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये जेवढी भक्ती बरोबर आहे ना, तेवढे आपले कर्मसुद्धा बरोबर असायला हवे. जेवढी या मनाला भक्ती मार्गाची गरज असते तेवढे कर्मसुद्धा शुद्ध असायला हवे. आणि हे कर्मशुद्ध कधी बनतील बरं? जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंताप्रती आपलं मन लागेल, तेव्हाचे शक्य होईल ना. तसं होईल का? कारण कोणाच्या जीवनामध्ये सुख दुःख येत नाही असं या पृथ्वी तलावर मनुष्य आहे का? कितीही पैसा कमवा, कितीही धन असू द्या, पण दुःख नक्कीच येणार आहे आणि दुःखाच्या पाठीमागे सुखसुद्धा येणार आहे. पण माणसाने हे विचार आहेत ना, ते विचार सगुण ठेवायला हवे, हे विचार पॉझिटिव्ह ठेवायला हवे. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हे पॉझिटिव्ह विचार आहेत ना, दत्तगुरु माऊलींचं हे नामस्मरण आहे, तोपर्यंत तुमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. म्हणून आयुष्य हे खूप सुंदर आहे. व्यसनांमध्ये जाऊन आयुष्याची राख रांगोळी करू नका. भगवंताला शरण जा. तुमची दर वेळेला काळजी घेतो ना, तशी या वेळेला सुद्धा काळजी घेईल. फक्त आपण लहान बाळ होऊन शरण जावं. कधी कधी आपण बघतो, आपण श्रवणाला सुद्धा बसतो, पण श्रवणाला बसल्यानंतर आपण जोपर्यंत लहान होत नाही ना, तोपर्यंत ते श्रवणसुद्धा आपल्याला ऐकू येणार नाही, ते श्रवण आपल्याला गोडी लागणार नाही. म्हणून मनुष्यानं भगवंताकडे लहान बाळासारखं जावं. जरी आपण चुकत असेल ना, तरीसुद्धा आई आपल्याला कधी मारेल का बरं? बघा, ज्याप्रमाणे लहान बाळाची आई जशी काळजी घेते, तशी ही सद्गुरू आई आहे ना, ती सर्वात मोठी आई आहे. ती या बाळाला कधीच नाराज करणार नाही. म्हणून आपण लहान बाळ होऊन जावं, लहान बाळ होऊन निरूपण ऐकावं. ही कृपादृष्टी आहे ना, एवढी मोठी कृपादृष्टी आहे, तुम्हाला कधी रंकाचा राजा बनवेल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि या आजच्या जीवनामध्ये हे चमत्कार नेहमीच घडत असतात.
आणि हे चमत्कार आहेत ना ते फक्त समर्थ विचारांमध्ये असतात. आणि हे समर्थ विचार ज्याच्या जीवनामध्ये निर्माण झाले ना त्याची मालामालच झाली, त्याचं कल्याणच झालं. म्हणूनच जीवनामध्ये सद्गुरू भक्ती करा, हे समर्थ विचार जीवनामध्ये आणा, बाकी काही करायची गरज नाही. जर तुमचं मन स्थिर असेल, मन निर्मळ असेल तर बाकी भक्ती करायची गरज आहे का? अजिबात नाही. कर्म चांगली करा. जोपर्यंत तुमची कर्म चांगली होणार नाही ना तोपर्यंत तुम्ही कितीही व्रतवैकल्य करा, कितीही उपवास करा, कितीही दुसऱ्या काही गोष्टी करा, काहीच फायदा नाही. माणसामध्ये देव बघा, तुम्हाला तिथेच भक्ती घडली जाईल. बाकी काही दुसरे उपद्व्याप करू नका. कर्म चांगली करा, बाकी दुसरं काहीच नाही. तुमचं कल्याणच होणार आहे. म्हणून मन स्थिर ठेवा, उपासना करा, भगवंतावर विश्वास ठेवा, तुमचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.